नमस्कार मित्रांनो, आजची जे ते बीड जिल्ह्याची तुम्ही रील बघितली असाल, एक भाजी विक्रेत्यावर या महानगरपालिकेच्या लोकांनी एवढा अत्याचार केलेला आहे। तिचा जेवणाचा डब्बा, तिचे पैसे, अरे बाबा तुम्हाला कारवाईच करायची ना महानगरपालिकावाल्यांना, तर मोठे मोठे न करा ना। मोठे मोठे दुकानं, हे दारूचे दुकानं, हे बिनधास्त दारू विकतात त्यांच्याकडून तुम्ही हप्ते घेता आणि भाजी विकणाऱ्या रस्त्यावर त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता। लाज वाटा पाहिजे तुम्हाला, लाज। मित्रांनो, ही रील दाखवतो तुम्हाला, तुम्ही नीट बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, ही अन्याय नाही का? बिलकुल अन्यायच आहे, पण याला आवाज कोण उठवणार? कारण की आपलं राजकीय लोक हे एक नंबरचे थडकलाच आहे। कारण की आपला महाराष्ट्रात आता वाया चाललेला आहे। कुणावर अन्याय, कुणाला काय, काहीच त्याला घेणं देणं नाही। जिथं पैसा आहे, पैशावर खेळायचं सगळं। 3,000चं पालं, 8,000ची भात, 2,000चा आंबा, 1,500ची मिरची, तुमचे पैसे सकाळपासून विकलेले, त्याच्यातच गेले। तुमचा जेवणाचा डब्बा त्याच्यात टाकला। या ठिकाणी बघा, आहे ना, बरोबर आहे ना। गप्पा आजी गप्पा, रडू नका आता। हो हो सर, आहे खरं ना, गोरगरिबावरच आहे ते। मी तेच बघितलं आता, ते फक्त गोरगरिबासाठीच आहे। श्रीमंताच्या ह्यांच्या दम नाही यांच्याकडे जायला। श्रीमंताकडे कितीतरी श्रीमंताचे अतिक्रमण आहे, तिथे जायला हे नाहीये।